यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो आदिनाथ भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्वेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतद् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। शास्त्र असतं तर घरी आणत जावं, म्हणजे आपण रोज म्हणलं तर तेवढं आहेत ना. हां, रोज बघून म्हणलं तर पाठवतं तेवढं आपलं. काय चाललं होतं? मोहाने 7व्या श्लोकाचा अर्थ घेतलाय. मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावाला जाणू शकत नाही. ज्याप्रमाणे कोणी उन्मत्त पुरुष कोदरूचं अन्न खाल्ल्यावर वस्तूचं यथार्थ स्वरूप जाणू शकत नाही. तर त्यासाठी आपण त्या मोहाची रूपं बघत होतो. किती प्रकारचा मोह सांगितला? दर्शन मोह आणि चारित्र मोह. काय करतो दर्शन मोह? दर्शन मोह आपल्या श्रद्धेला आवरण करतो. म्हणजे श्रद्धान विपरीत होण्यामध्ये कारण असतो तो दर्शन मोह निमित्त. दर्शन मोहनीयाचा उदय असताना असं कार्य दिसून येतं. आणि चारित्र मोहनीयामध्ये म्हणजे मला सांगा, जेव्हा आपण अनुभव घेतो, शुद्ध आत्म्याचा मी अनुभव घेतो, त्या समयाला किती कर्मांचा उदय चालू आहे? किती कर्मांचा उदय असतो? 8 कर्म आहेत ना आपल्याजवळ. 148 नाही विचारताय. 8 कर्मातल्या किती कर्मांचा उदय असणार? का? कुठला एक सोडला? आयु कर्म एकदाच होतं ना ते. बंद विचारे ना मी. उदय विचारतीये. उदय किती कर्मांचा? आता आयु कर्माचा उदय चालू आहे का बंद झालाय तुमचा? 8ही पण कर्मांचा. 8ही कर्मांचा उदय चालू आहे. कुठला कर्म नाही आहे? मोहनीय आहे का नाही आहे? दर्शन मोह नाही. जेव्हा अनुभव घेतो त्यावेळेस कर्मांचा उदय थांबत नाही, चालू आहे. ते निर्जरा म्हणतो म्हणून तर आपण उदयाला येऊन निघून जाणार आहेत. पण तिथं अडथळा करणारं एक फक्त मिथ्यात्व असतं, त्याला म्हणायचं दर्शन मोह. मग दर्शन मोहाचा उदय नाही आहे, पण चारित्र मोहनीय सुद्धा मोहाचाच उदय आहे. त्यामुळे चारित्र मोहाच्या या सगळ्या कषायांपैकी कुठल्या ना कुठल्या कषायांचा उदय असणार. सगळ्याचाच असेल असं नाही, पण अनंतानुबंधी तेवढी नाही. अप्रत्याख्याना वर्णाच्या 4 कषाय आणि 9 नवकषायातल्या कुठल्या कुठल्याचा असेल, कुठल्याचा नसेल. मग ते उदय असताना जीव आत्मानुभव कसा घेऊ शकतो, असा मला प्रश्न आहे. का? तसं असू दे की सगळेच तर कर्म पुद्गल आहेत. मिथ्यात्व कर्म सुद्धा मग पुद्गल आहे की ते कशाला बाधा करणार? परिणाम आपले आहेत ना मागं. म्हणजे सांगायचे की अशी शक्ती नाही आहे चारित्र मोहनीयामध्ये की तुम्हाला सम्यक्त्वापासून च्युत करेल. ती शक्ती फक्त मिथ्यात्वात आहे. ते मिथ्यात्वाला म्हणून राजा म्हटलं जात आहे आणि हे बाकीची सगळी त्याची प्रजा. म्हणजे त्याच्यात शक्ती कमी आहे. ते फक्त तुम्हाला डिस्टर्ब करेल.
चंचल करेल, काहीतरी दोष उत्पन्न करेल, असं करायचं कार्य दिसेल चारित्र्यमोहन याचं, पण सम्यक दर्शन नष्ट करू शकत नाही. शुद्धोपयोगामध्ये तुम्हाला बाधक नाही. उदयाला येणार आणि निघून जाणार. मग त्याच्यामध्ये म्हणून सांगायचं होतं की निरंतर कर्मांचा आश्रव बंद तर चालू आहे. ज्ञानावरण काय करताय? उदय आहे का नाही त्यावेळेस? आहे. 4 घाती कर्म आहेत, ध्रुव बंदी आणि ध्रुव उदयी आहेत. म्हणजे निरंतर त्यांचं बंद आणि उदय चालूच आहे. मग ते किती वेळा गुणस्थानापर्यंत? 10व्या गुणस्थानापर्यंत. मग त्याच्यानंतर कमी होईल, बंद होईल, संपेल वगैरे ती गोष्ट. पण मला म्हणायचं 10व्या गुणस्थानापर्यंतचा जीव आत्मानुभव घेतो का नाही घेत? माहिती आहे? म्हणजे 4थ्या गुणस्थानापासूनच अनुभूती सुरू झाली आहे. त्यामुळं सांगितलं अनुभव घेतल्याशिवाय 4थ्या गुणस्थानात जातच नाही. म्हणजे अनुभव घेतल्याशिवाय पहिलं गुणस्थान क्रॉसच करत नाही. दुसरं तिसरं तर सोडा, वर्ण पडता नाहीत ती दोन्ही गुणस्थानं. त्यामुळं पहिल्या गुणस्थानाला क्रॉस करायचं तर एक निर्विकल्प शुद्धात्मानुभवच कारण आहे. आणि तो अनुभव होतो जेव्हा स्वभावाला ग्रहण करतो, निर्णय करतो, प्रामाण्य करतो त्या समयाला. तर हे सगळे कषायांचे उदय, जसं त्या सिंहाच्या अंगावर मुंग्या चढल्या आणि ते तुमच्या अंगावर चढले तर तुम्हाला खाज येते लगेच. सिंहाला काय होतं? नसेल खाजवत. म्हणजे एवढा फरक पडत नाही असं मला म्हणायचंय. उंदीर नाचला तर फरक पडत नाही त्या सिंहाला. मग तसं आहे हे चारित्र्यमोहन म्हणजे छुटूपुटू आहे हो, काय त्याच्यात शक्ती नाही आहे. असं ते कर्म तुम्हाला काय डिस्टर्ब करणारं नाही. त्यामुळे त्याला घाबरू नका. कशाला? नो कषाय म्हणायचं. ईशत. हां, ईशत कषाय म्हणलं त्याला, बरोबर आहे. तर म्हणजे कषाय आहे एवढंच, पण ते कषाय तुम्हाला मिथ्यात्वात नेऊ शकत नाही अशी त्याची शक्ती नाही. पण जर त्याच्यात 99% ते मिथ्यात्वातलं बल निघून गेलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ते सगळे असे आहेत, खरं त्याचा प्रभाव नाही आहे काय? म्हणजे प्रभाव नाही आहे असं पण नाही. जर तुम्ही त्या कषायांमध्ये आकृष्ट झाला, एकत्व केला, भ्रष्ट होणार तुम्ही नियमाने. कारण क्रोधाची तीव्रता वाढत गेली तर काय होणार? च्युत होऊ शकतो जीव. जसं सांगितलं, रामाचा जीव 6 महिनेपर्यंत लक्ष्मणाच्या जीवामध्ये त्या शरीराला घेऊन फिरला. जर तेच कषाय त्याला पुन्हा पुढं कंटिन्यू राहिले असते नाही राहणार होते. क्षायिक सम्यक दृष्टी आहे. इन केस कोणी जीव असं जर घेऊन फिरेल आसक्ती एखाद्या विषयीची, तर नियमाने च्युत होऊ शकतो. म्हणून सांगायचंय की कुठल्याही कषायामध्ये आपण आकृष्ट नाही व्हायचंय, त्याच्यामध्ये आपला अधिक काळ न जावा ह्याच्यासाठी सावधानता असावी. उदय येणार आणि निघून जाणार, पण त्या उदयानुरूप आपल्याला किती वर्तन करतोय, पुन्हा पुन्हा त्याच उदयांच्या अधीन होतोय, असं जर झालं तर नियमाने त्या स्टेपच्या खाली उतरणार तुम्ही. एवढं समजून घ्या. कुठल्या स्टेपवर आहे आता? कंपनीतला विचार आहे ना संयम. बॉस होशील तिथं काय करायचंय? मॅनेजर हो, बॉस हो, काय तर हो, पण आमच्याकडे इथं पहिल्या गुणस्थानात असलेले सगळे चपरासी आहेत आणि वर चढतो तो भलेही 4थ्या गुणस्थानात असेल मालक आहे. म्हणून सांगायचंय की आपण आपले मालक आहे एवढंच जाणायचंय, दुसरं काय करायचंय. आपली मालकी कुठं आहे समजलं तर बाहेर सगळे आपले, कोणी मालक नाही. काय म्हणती? त्यावेळेस 8 कर्मांचा उदय आहे, मग बंद नाही आहे का त्यावेळेस? बंद सगळ्यांचं नाही आहे, ज्यांचा असेल त्यांचा आहे की चालू. आयुकर्म सोडून सगळ्यांचं चालू आहे म्हणली तरी चालतंय. मिथ्यात्वाचा नाही आहे. मिथ्यात्वाचा बंद फक्त पहिल्या गुणस्थानातच, उदय पण पहिल्या गुणस्थानातच. सत्व आहे अजून 11व्या गुणस्थानापर्यंत, पण सत्व पण बघून घ्या. म्हणजे 7व्या 8व्या गुणस्थानापासून ते संक्रमण वगैरे करायला लागल्यावर त्या जीवाचं सत्व कुठंपर्यंत आहे ते वर दाखवलं जाईल. पण उदय आणि बंद तर पहिल्या गुणस्थानातच मिथ्यात्वाचा. आणि मग जेव्हा शुद्धात्मानुभव घेतो त्या निर्विकल्प दशेमध्ये
बंध कोणाचा असतो 8 कर्मांपैकी? आयुचा बंध असतो का नसतो? नसतो. आयुचा बंध असतो का नसतो काव्या? बोला. सातवं गुणस्थान आहे ना. सातवं गुणस्थान कोणाला असतं? नियमाने निर्विकल्प दशेतल्या मुनींना असतं. तर 7व्या गुणस्थानापर्यंत देवायुचा बंध होऊ शकतो. म्हणजेच समजून घ्यायचं निर्विकल्प अवस्थेमध्ये सुद्धा आयुचा बंध होऊ शकतो. नाही असं नाही, योग्यता आहे त्या समयाची तशी. फक्त एवढं सांगितलं उत्कृष्ट बंध होणार, कारण परिणाम उत्कृष्ट आहेत तुमचे. 4 गतीपैकी जी चांगली गती आहे त्याचा बंध होऊ शकतो. त्यामुळं किती कर्मांचा कुठं कसा बंध आहे वगैरे हे त्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही आहे. आपले परिणाम आपल्यामध्ये सांभाळा, त्याचं कार्य ते कर्मांमध्ये होत राहणार आहे. आपण तिथं बदल करू शकत नाही आहे किंवा ही नको ती पाहिजे, कुठली पाहिजे, कुठली कंपनी पाहिजे, नाही कुठलं कर्म पाहिजे हे आपण चूज करू शकत नाही. म्हणजे फक्त परिणाम आपण करू शकतो, बाकीचं सगळं कार्य कर्माधीन आहे. उत्कृष्ट होणार, शुभ प्रकृतींचा वगैरे बंध होणार, जे पण होणार आहे. किंवा जर अशुभ प्रकृती म्हणजे घाती कर्मांचा बंध होतोय तर ते कमी स्थितीने कमी अनुभागाने बांधलं जाणार. जे 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 कंपल्सरी बांधले जाणारच आहेत अशा काही अशुभ प्रकृती असतील तर त्यांच्यामध्ये पण सगळं कमी कमी होणार एवढं समजायचं. आणि बाकीच्या तर सगळ्या नामकर्माच्या वगैरे बांधल्या जाणार, तर शुभ प्रकृती बांधल्या जाणार. मग ते इफेक्ट व्हायला पाहिजे ना, काय तर तुमच्या परिणामांमध्ये बदल झालाय तर. शुभ अशुभ भावामध्ये पण होतोय आणि शुद्ध भावामध्ये पण होतोय म्हणल्यावर फळ कसं मिळणार हे त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणून जेवढे आपले परिणाम उत्कृष्ट असणार आहे तेवढं जे आता सगळं मिळालेला उदय आहे ना, असं सानिध्य मिळालं, असं शरीर मिळालं, असं संयोग मिळाला, हे सगळं कोणाचं उदय हो? आपण केलेल्या परिणामांचंच उदय आहे का? पहिलं बेंच लगेच सोडला काय? पार्टी बदलली लगेच. तर सांगायचं आहे की चांगल्या परिणामांनी चांगल्या कर्मांचा बंध होतो, एवढंच सांगायचं आहे. म्हणजे बंध होत असताना ती उत्कृष्ट असणार प्रकृती, एवढंच. जसं तुम्ही आता मंदिरात बसलाय, याच वेळी घरात असताना कर्मांचा बंध होत होता आणि याच वेळी इथं आहे तर कर्मांचा बंध चालू आहे, काय होणार? इथं बसून घरातला विचार करत असेल तरी साताचाच बंध आहे बरं का, अशुभचाच बंध आहे. आणि घरात बसून जर इथला काय विचार चालू असेल की पाऊस पडायला नाही जाऊ शकत, आपल्याला जायचं होतं वगैरे, हे विचार असतील तर अटॅच्ड आहे ना अजून इथं त्या स्वाध्यायाची जिज्ञासा आहे, तिकडं आपली रुची आहे, तर कुठेही असला तरी सुद्धा शुभ प्रकृतींचा बंध होणार असं सांगायचं आहे. म्हणून होतो. कुठं अबुद्धिपूर्वक चालू आहे सगळं ते त्याच्या निमित्तात बंध चालू आहे. शुद्धोपयोग म्हणजे पूर्ण अबंध दशा आहे असं नाही, फक्त मिथ्यात्वाचा बंध थांबला. बाकीच्या कर्म प्रकृतींचा उदय चालू आहे, बंध चालू आहे, निर्जरा पण चालू आहे. म्हणून तर म्हटलं ना आता ज्ञानावरण वगैरे कर्मांचा बंध होतो. तुम्ही करत नाहीये बंद, तुम्ही तर अनुभूतीच घेताय, स्वतःचाच निर्णय करताय. मग सांगितलं गेलं ना त्याच्याबरोबर जे काय शुभ कर्म प्रकृतींचा आश्रव बंद होतोय, जसं की अबुद्धिपूर्वक दशेमध्ये काय ना काय चालू असतं आपलं, त्याच्या निमित्तात म्हण किंवा पूर्वकर्म उदय यायला लागले, ते झडून जायला लागले. मग तिथं मी आत्ता विचार काय करतोय, क्रोधाचा उदय आला आत्ता आणि मी अनुभव घेतोय, काय झालं फळ? ते क्रोध तर मागचा नष्ट होऊन गेला, निर्जरा झाली. मग आता पुढच्यासाठी काय होणार? कारण आता मी सांगितल्यासारखं ते ध्रुवबंदी प्रकृती आहेत. 4 जे घाती कर्म आहेत ते ध्रुवबंध चालू असतो, ध्रुव उदय चालू असतो. म्हणजे काहीही करा निरंतर, जोपर्यंत विच्छुती होत नाही तोपर्यंत त्यांचा बंध आणि उदय निरंतर असतो. मग तुम्ही फक्त परिणाम कसे करता, जसं समज आता अशी निषेकांची रचना असते एकानंतर एक एकानंतर एक, ह्याच्यामध्ये तू आता इथं पहिल्या एक 4 समयांमध्ये अशुभ परिणाम करतोयस. इथं पण ज्ञानावरण दर्शनावरण सगळ्या मोहनीय अंतराचा उदय चालू आहे, बंद चालू आहे.
मग 4 समयांपर्यंत समज अशुभ परिणाम करतोय, त्यावेळेस होणारा बंध, शुभ परिणाम केले त्यावेळेस होणारा बंध उदय, आणि शुद्ध परिणाम केले त्यावेळेस होणार डिफरन्स असणार की नाही. म्हणजे समजून घ्यायचं तेवढं की आपल्याला लई डिटेल नाही माहिती, तर केलेल्या परिणामांचं वर्तमानातल्या परिणामांच्या निमित्तात त्या कर्म प्रकृतींमध्ये फेरफार होऊ शकते, आणि सर्वथा अबंध असतो असं नाही. भैया काय म्हणले? हां, म्हणून तुम्हाला गैरसमज असा होईल असं आला होता एकदा माताजींकडं पण प्रश्न की त्यावेळेस पण बंद झाला तर मग मुक्त कसं व्हायचा जीव. विचारा की तुम्ही, विचारा नक्की. होय, मग मला कसं वावच ना झाली. तुम्ही विचार केला की मला कळालं काय. म्हणजे तिथं सांगायचं आहे की असं जर जीव अनुभूती घेईल आणि काहीच बंद होणार नाही, काहीच उदय येणार नाही, काहीच होणार नाही, तर तिथंच मुक्ती होईल. काहीच नाही. कसं बंद म्हणजे अनंत संसाराचं बंद होत नाही तिथं. जेवढ्या कर्म प्रकृतींची विच्छुत्ती झाली आहे ना, पहिल्या गुणस्थानातून वर चढला 4थ्या गुणस्थानात, तर इथं असणाऱ्या अनंतानुबंधी जनित क्रोध मान माया लोभ, नवनव कषाय आणि मिथ्यात्व एवढ्या प्रकृतींचा बंद होणार नाही, एवढं समजून घ्यायचं. वर वर चढत जाताना ज्या काही खाली कर्म प्रकृती असतील ना त्या त्या गुणस्थानामध्ये, त्यांचा बंद पुढं होणार नाही एवढी अपेक्षा आहे. पण त्या गुणस्थानाचे योग्य परिणाम असताना त्यांचा आश्रव बंद होणार आहे. मग भलेही तुम्ही अनुभूती घेत असाल तरी सुद्धा, पण ते तुमच्या अनुभूतीत बाधक नसतात, म्हणून तर त्या गुणस्थानात टिकून राहतो तो जीव. वर चढेल पुन्हा खाली उतरेल, असं वर खाली करेल तरी सुद्धा 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये असताना मुनिराज निर्विकल्प सविकल्प, आता मी सांगितलं 7व्या गुणस्थानाच्या वर तर निरंतर निर्विकल्प दशा आहे, तिथं आश्रव बंद नाही आहे का. तिथं तर सगळ्या शुभ 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 कर्म प्रकृतींचा आश्रव बंद आहे, जसं की तीर्थंकर प्रकृती आहे, देवगती, देवगत्यानुपूर्वी, शुभ कर्म, यशस कीर्ती, अशा अनेक शुभ प्रकृतींचा आश्रव बंद निरंतर चालू आहे. ते तर श्रेणी आरूढ मुनिराज आहेत. इतकी त्यांची स्थिरता असते, विशुद्धी असते, तरी सुद्धा 10व्या गुणस्थानापर्यंत तर सगळ्या कर्म प्रकृतींचा उत्कृष्ट आश्रव बंद होत असतो, त्याच्या योग्य. म्हणजे असं नाही आहे की मग तिथं तुम्ही असं म्हणताय तर 6व्या गुणस्थानापर्यंत शुभ अशुभ आणि शुद्ध 3 परिणाम आहेत, 7व्या गुणस्थानाच्या वर फक्त शुद्ध परिणाम आहेत. 1 सेकंद नाही, अंतर्मुहूर्त असतो, चालूच आहे, पटत नाही आहे. शुद्धोपयोग कुठं करतोय, विषय काय आहे त्याच्यानुसार शुद्धोपयोग म्हणताय. ते कर्मांचा आश्रव झाला, बंद झाला म्हणून शुद्धोपयोग नाही आहे असं नाही आहे. बरोबर आहे की, तीच धारा असती, ज्ञानाची धारा ती आहे, पण बहिरंगात कर्मांची धारा चालू आहे ना, ती तर थांबली नाही आहे, निरंतर चालू आहे. बहिरंगात इन द सेन्स त्याच वेळी कर्मांचा उदय चालू आहे. तुमचं ज्ञानाचा उपयोग तुमच्याकडे आहे, पण म्हणून काय कर्म यायचे जायचे बांधायचे थांबले असं नाही आहे. मग हेच फक्त आपलं जर समजत नाही आहे आपल्याला, तर 7व्या गुणस्थानाच्या वरच्या सगळ्या मुनिराजांवर समजून घ्या. तिथं त्या अरिहंतांना सुद्धा 7 कर्माचा आश्रव बंद चालू आहे, भलेही एक समयाचा असे ना, पण तरी सुद्धा तिथं सुद्धा आश्रव बंद आहे, हे मला सांगायचं आहे. होय ना. तुम्ही लोक स्वाध्याय करा, जास्त वाढवा की, म्हणजे जेवढं समजत जाते अजून इंटरेस्ट वाढत जातो. ते निर्जरा करायला लागलाय सगळ्या ज्ञानावरणाची, त्याची अशीच निर्जरा बी होणार आहे बरं का. विशुद्धी वाढत जाते की निर्जरा होत जाते. तर म्हणून सांगायचंय की शुभाशुभ कर्मांच्या शुभाशुभ भावामध्ये असताना तिथं होणारा आश्रव बंद अधिक असेल, वेगळा असेल, पण शुद्धोपयोगाच्या वेळी होणारा त्या समयाला असणाऱ्या इतर कर्म प्रकृतींचा जो काय आश्रव बंद आहे तिथं पण आहेच. म्हणून ती सर्वथा अबंधक दशा नाही आहे आणि सर्वथा बंधक दशा पण नाही आहे. निर्जरा करत जाणार ना जीव. कसं म्हणलं, 7व्या गुणस्थानाच्या वर जाऊ दे, 4थ्या गुणस्थानामध्ये तुम्ही अनुभव घेतलाय, काय परिणाम होणार त्या कर्मांवर.
तुमचा शुद्धोपयोग इकडं प्रगट झालाय, विशुद्धी प्रगट झाली आहे, कर्मांच्या मध्ये फेरफार होणार का नाही होणार? काय होणार? संपत जाणार नाही, अजून लय लांब आहे सोडा संपायचं, पण निर्जरा, हा निर्जरा सुरू झाली म्हणायचं. हां हां, हे सगळे आपण तात्विक शब्द वापरू आता, म्हणजे जर असं शास्त्र स्वाध्याय करायला असं वाटेल. म्हणजे चौथ्या गुणस्थानापासून निर्जरा सुरू झाली, पहिल्या गुणस्थानामध्ये निर्जराला निर्जराच म्हणलं जात नाही. आश्रवबंध अधिक आहे त्यामुळे निर्जरा एवढी तुटपुंजी असती तर त्याला निर्जराच म्हणलं जाणार नाही. शुद्धोपयोगाच्या बळावरच असंख्यात गुणी निर्जरा सुरू होते. मग तिथं निर्जरा झाली आहे, जसं की समजून घ्या 10,000 कर्म तुम्ही आश्रवबंध केलात पहिल्या गुणस्थानात असताना, कर्मांचा आश्रवबंध केलात, परमाणूंचा 10,000 कर्म परमाणूंचा आश्रवबंध केलात. पैसे वाटले का असं लगेच? तर पहिल्या गुणस्थानामध्ये होता तर नियमाने अशुभ परिणामांमध्ये शुभ परिणाम काय असतील त्यावेळेसचे तिथं आश्रवबंध झालाय, आणि इथून तुम्ही पुरुषार्थ केला काहीतरी झाला आणि चौथ्या गुणस्थानामध्ये आलाय. निर्विकल्प अनुभव घेताय, बस अतिंद्रिय आनंदात आनंद भोगताय, तर त्याच्या निमित्तात त्या 10,000चं स्थितिकांडक घात होतो, अनुभाग कांडक घात होतो, हे सगळं दाखवलं त्याच्यामध्ये. मग ते होत होत काय झालं, तिथं 5,000 कर्म राहिले. एक्झाम्पल आहे बरं का, लय स्थूल एक्झाम्पल आहे. कोडाकोडीमध्ये असते कर्म, सागरांमध्ये आहे असं त्यांचं स्थिती. तर 5 कळतंय होय तुम्हाला? आम्हाला बरं कळत नाही. तुम्ही जास्त ज्ञानी झाला मग, चांगली गोष्ट आहे. कर्म हे जन्मस्थाच्या ज्ञानाचा विषयच नाही आहे, किती येतात आणि किती जातात. तर इथं समजा 5,000 राहिले तुमच्याकडं. आत्ता एकदा अनुभूती घेतली, निर्णय केला आणि त्यावेळेस ती असंख्यात गुणी निर्जरा झाली, तर 5,000 कर्म राहिले. आणि त्यांची स्थिती किती असती तर जास्त असती, ती पण आता कमी कमी होत आली म्हणा. बांधतोय पण कसं बांधणार? 100 बांधेल, 200 बांधेल, म्हणजे किती कमी कमी बांधत चालला. आणि त्या पण प्रकृती कशा, ज्या तुम्हाला मिथ्यात्वात नेणाऱ्या नसतात अशाच, त्या तुम्हाला बाधक नसतात अशा. आणि मग आता ती विशुद्धी वाढली, तुम्ही पुन्हा पुन्हा अनुभव घेताय ना, पुन्हा त्यामध्ये घटत जाणार. 5,000चे 4,000 होतील, 2,000 होतील, असं घटत जाणार. आणि मग पुन्हा वर पुरुषार्थ करत जाताय, तर मग तिथं पूर्ण निर्जरा होऊ शकते. तोच जीव खाली आपटला समजा, पुन्हा पहिल्या गुणस्थानात आला, किती कर्म आहे त्याच्याजवळ होणार. म्हणजे आता पुन्हा खाली घसरला तर पुन्हा असा आश्रवबंध मग पटीने वाढतो. जसं इथं असंख्यात पटीने निर्जरा होती ना, तसंच असंख्यात पटीने आश्रवबंध होतो. जेव्हा पुन्हा अशुभात जातो, पुन्हा मिथ्यात्वात जातो. जसं एखादा व्यसनी जीव असेल तर त्याला समजा तुम्ही रिहॅबिटेशन सेंटरमध्ये नेलात, त्याचं व्यसन सुटलं, सोडलात, जबरदस्ती सोडवलं त्याला, आणि जर तो तिथून हॉस्पिटलमधनं बाहेर पडला आणि त्याची इच्छाच नव्हती समजा सोडवायची, कुठं भेटणार? अड्ड्यावरच. तर ते एका प्रवचनात ऐकले मी की एखाद्या दारुड्याला समजा तुम्ही अशा वृक्ष क्षेत्रामध्ये टाका नेऊन, जिथं काय आजूबाजूला काय नाही आहे, संध्याकाळी त्याला भेटा ते पिलेलाच भेटणार म्हणले. म्हणजे ज्याला ज्याची रुची असती ना ते कुठून ना कुठून शोधणार आणि तिथं ते भोगणारच. तसं ज्याला पिपासू आहे तो कोण होते, काय त्यांचं नाव? भागचंदजी, भागचंद सोनी. ते नाही का इकडून MP मधनं गेले राजस्थानमध्ये का काय तिथं, आणि गेल्यावर सोनगडला का काय, तिथं गेल्यावर त्यांना इतकी रुची त्या स्वाध्याय ध्यान भजन रचना वगैरे सारखं धर्माची रुची इतकी, पण त्यांना आर्थिक परिस्थिती खराब झाली म्हणल्यावर सगळं कुटुंब घेऊन तिकडं जावं लागलं. आणि तिथं गेल्यावर त्या मुलाला दूध प्यायला काहीच नव्हतं जवळ म्हणल्यावर त्या पत्नीला राहायचं स्थान नाही, कोण ओळखीचं नाही. पत्नीला आणि मुलाला ठेवलं त्या गावाच्या बाहेर कुठंतरी वेशीवर असं, आणि म्हटलं की मी दूध घेऊन येतो. आणि घेऊन गेले पेला बिला काय त्यांचं, आणि मिळालं मंदिर मध्ये रस्त्यात. काय झालं, व्यसनी जीव तिथंच आढळतो. तसं त्यांना व्यसन होतं धर्माचं, ते कुठं आढळणार? ते मंदिरात घुसले की
बाहेर यायचं लक्षात नाही राहिलं, ती बायको आणि ते पोरं बसले वाट बघत. ह्यांनी आपलं प्रवचन ऐकलं, झाल्यावर आपली भक्ती म्हणली. मग तिथल्या लोकांनी विचारलं, ही तर भागचंद सोनींची भक्ती आहे, तुम्हाला कसं माहिती? ते म्हणाले, तुम्हीच. मग ते म्हणाले, तुम्ही आमच्या गावात आलाय, किती छान, चला घरी वगैरे. तेव्हा आठवलं बायको तिथं बसली आहे. असं विसरून गेलेला असतो जीव भक्तीमध्ये, त्या ध्यानामध्ये त्याच्या. मग तिथून त्यांनी त्यांना मदत केली, त्यांना दुकान दिलं चालवायला आणि त्याच्यावर नावच टाकलं त्यांनी भागचंद सोनी म्हणून. म्हणजे त्या लोकांची तशी उदारता आणि शेवटी त्यांचं पुण्य तशा प्रकारचं. कशासाठी सांगत होते? निर्विकल्प दशेमध्ये चालू आहे आश्रव बंद. त्याच्याकडे आपल्याला बघायचं नाही आहे, त्याची सिद्धी करायची नाही आहे. आपल्याला करायचं आहे काय, कशा प्रकाराने आपण निर्विकल्पतेला प्राप्त होऊ शकतो, कशा प्रकारे त्याच्यामध्ये वृद्धी करू शकतो, कशी आपली विशुद्धी वाढणार, त्याच्यामध्ये स्थिरता कशी येणार, अजून कशी आपण वृद्धी करू शकतो, इकडं लक्ष द्या. तर त्याच्या निमित्तात उलट इकडं होणारे आश्रव बंद सुद्धा कमी होत जातात. कुठं कोणाचं समरपूर्वक निर्जरा भैया? जे कर्म तुम्हाला बाधक आहेत किंवा जे कर्म आश्रवित होणार आहेत त्यांना रोखलं आणि मग जी पूर्वी होती त्यांची निर्जरा केली. मग येणाऱ्या कर्मांचा आश्रव थांबवणं ह्याला संवर म्हणलं. आणि निर्जरा म्हणजे जे पूर्व होते अवस्थेमध्ये त्यांचं निर्जरा झाली. पण आता ह्याच्यात पण समजून घ्यायचं, चतुर्थ गुणस्थानवरती जीव आहे तो असंयत सम्यक दृष्टी आहे, त्याला तेवढ्या निर्विकल्प दशेपुरती निर्जरा अधिक दिसून येईल. पण जो पंचम गुणस्थानवरती आहे, षष्टम गुणस्थानवरती आहे, भलेही गृहस्थ आहे, काय झालं, जात आहे, काय सांगत होते मी? पंचगुणस्थानवरती जीव गृहस्थ आहे पण श्रावक आहे, एखादी प्रतिमा घेतली आहे किंवा वस्त्रधारी त्यागी आहेत तर ते पंचगुणस्थानात असतात, अणुव्रती असतील. आणि षष्टम गुणस्थानामध्ये दिगंबर मुनी आहेत पण सविकल्प दशेत आहेत. तर त्या गुणस्थानांमध्ये सम्यक्त्व सहित संयमाचं पालन करतोय तो जीव, तर त्याच्या निमित्तात प्रतिसमयाला संख्यात गुणनिर्जरा असते. संयम सम्यक्त्व सहित असेल तर, फक्त चतुर्थ गुणस्थानात अजून तुम्ही तशा प्रकारचा संयम घेतलेला नाही आहे बहिरंग, म्हणून तिथं फक्त तेवढ्या निर्विकल्प दशेपुरतं तुम्हाला निर्जरा अधिक दिसेल. पण इतर वेळी आश्रव बंद आहेच. मग तसं पंचम आणि षष्टम गुणस्थानात आणि वरती सगळीकडंच निरंतर निर्जरा आहे. म्हणून फक्त सांगतात ना माताजी, एक नियम घ्या आजीवनपर्यंत ज्ञानपूर्वक श्रद्धांपूर्वक, त्याचं फळसुद्धा आपल्याला आपलं भावपरिवर्तन थांबलं. म्हणजे अनेक भावापर्यंत आपण जे काय भटकणार होतो, दुःख भोगणार होतो, त्याचासुद्धा आळा बसला त्याला. फक्त ज्ञानपूर्वक करा जे करता येते. तुम्ही लोक 3 उपास करता, 5 उपास, 10 उपास करता, ज्ञानपूर्वक करा ना, तेवढ्या त्याचं फळसुद्धा खूप महान मिळणार. पण अज्ञानाने करतो तर, मग त्यासाठी आम्ही आज सकाळी उदाहरण घेतली होती. अज्ञानाने समयसारखे अज्ञानाने एखादा जीव व्रत, पूजा, दान, भक्ती करतो आणि त्याच्या मागं त्याची बुद्धी असेल की माझी ख्याती व्हावी, पूजा व्हावी, प्रसिद्धी व्हावी, व्हॉटेवर काय तुम्ही म्हणाल तशा प्रकाराने काहीतरी विचार करून जर करणार व्रत, तप वगैरे. त्याच्यात आहे का? आहे बहुतेक, पण त्याची गाथा मिळायचं अवघड असते. 146 गाथा काढायची. 46 खालचा नंबर घ्या, आख्या लिहिलंय ना ते नंबर 146 काढा. 162 पान आहे माझ्याकडं. मिळालं? त्याच्यामध्ये संस्कृत आहे ना, जे संस्कृतची दुसरी लाईन आहे बघ, किंच. मिळालं? संयम मिळालं का? 146 गाथा आहे.
किंवा वरचा नंबर 154 आहे. तुझं पुस्तक त्यांना दे, त्यांचं पुस्तक तू घे. मिळालंय का? तर त्याच्यामध्ये किंच मिळाला शब्द. त्या टीकेमध्ये सांगितलंय किंच समजण्यासारखं आहे. मी सावकाश वाचते, नाही समजलं तर विचारा. भोगाकांक्षा निदान रूपेण. भोग, आकांक्षा आणि निदान म्हणजे काही ना काही पाहिजे अशी इच्छाच. परत रूपेण रूप, लावण्य, सौभाग्य, कामदेव, इंद्र, अहमिंद्र, ख्याती, पूजा, लाभ आदी निमित्तम. मला रूपाची प्राप्ती व्हावी, लावण्य म्हणजे सौंदर्य, सौभाग्य मिळावं, कामदेव व्हावा, इंद्र, अहमिंद्र, ख्याती, पूजा, लाभ वगैरे हे व्हावं या निमित्ताने यह म्हणजे जो व्रत तपशरण दान पूजादिकम करोती. व्रत तप दान पूजा आदी करतो. सह पुरुष तो पुरुष काय करतो? लिहा. 4 उदाहरणं लिहिली आहेत त्यांनी, छान. काय काय करतो, कशा प्रकाराने त्याचं व्रत आदी व्यर्थ जातं हे सांगायला लागले. काय 4 उदाहरणं दिली. पहिलं सांगितलं तक्र निमित्तम रत्न विक्रयवत. तक्र म्हणजे ताक. त्याला ताक पाहिजे होतं तर त्यांनी रत्न विकून ताक घेतलं. शहाणा का वेडा. म्हणजे अमूल्य गोष्ट आहे, पण त्यासाठी तुम्ही ते असं वाया घालवलं की त्याच्याद्वारे तुम्ही काय घेतलंय? ताक म्हणजे एक क्षुल्लक गोष्ट खरेदी केली. तसं तुम्ही इतकं महान व्रत आदी करताय, पण क्षुल्लक ख्यातीच्या निमित्तामध्ये त्याचं सगळं मोल घालवताय. तक्र निमित्तम रत्न विक्रयवत. दुसरं भस्म निमित्तम रत्न राशी दहनवत. काय सांगितलं? काय लिहायचं तुम्हाला? ताकासाठी रत्न विकणे. कशासाठी सांगायला हे सगळं? ख्याती आदीच्या इच्छेने व्रत करणे का व्यर्थ आहे, कसे व्यर्थ आहे ह्याच्यासाठी त्यांनी 4 उदाहरणं दिली आहेत. ख्याती, पूजा, लाभ व्हावा काहीतरी, बिझनेस चांगला चालावा, सगळं घरामध्ये शांती राहावी. हे सगळं काय तुम्ही जे काय इच्छेने कराल व्रत तपशरण, तर ते किंवा कोणी परीक्षा पास व्हावं, काय बोनस मिळावं, आपलं इम्प्रूव्ह काय म्हणायचं, प्रमोशन व्हावं, हाय होय इच्छा, तर त्याच्या निमित्तात व्रत वगैरे करू नको बरं का कधी. तर तसं व्रत करणं म्हणजे ताकासाठी रत्न विकणे. भस्म पाहिजे होतं कोणाला अंगाला भासायसाठी असं, तर रत्न राशी जाळली. पाहिजे का पेन? आता घेऊनच फिरायला का काय भरपूर. भस्म निमित्तम रत्न राशी दहनवत. भस्मासाठी रत्नांची राशी जाळणे. सूत्र निमित्तम हार चूर्णवत. म्हणजे काय, एखादा रत्नांचा हार होता आणि मला त्यातला दोरा पाहिजे होता. कसा काढायचा? शाण्यानी रत्न सगळे चुरा करून काढले आणि त्यातनं दोरा काढला. तर तसं तुम्ही काय केलं? तुम्हाला पाहिजे होतं ख्याती, म्हणजे माझी प्रसिद्धी व्हावी हे पाहिजे होतं तुम्हाला. त्यासाठी तुम्ही व्रतासारख्या उत्कृष्ट, तपासारख्या उत्कृष्ट गोष्टीला, दानासारख्या महत्त्वपूर्ण कार्याला तुम्ही असं चूर्ण करून टाकलं हे सांगायचं आहे त्यांना. म्हणजे त्याचं मोल नाही तुम्हाला काय. आणि शेवटचं सांगितलं कोद्रव क्षेत्र वृत्तीनिमित्तम अगुरुवन छेदनवत. कोद्रू नावाचं अन्न शूद्र, आत्ता आपण वाचल्यासारखं त्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये, कोद्रू धान्याच्या शेतीसाठी कोणी अगुरुवन म्हणजे चंदनाचं वन कापून टाकलं, छेदून टाकलं. का? मला तिथं कोद्रूचं धान्य घ्यायचंय. शाणा का वेडा. त्याच्याकडे वेडा म्हणून बघू नका, आपण पण तेच करतोय. सांग बघू, इथं धर्म आहे हे सोडून पुण्यात राहणं किती शाणेपणाचं काम आहे. आपल्याला रुची आहे, इच्छा आहे शिकायची, आणि आपण हे सोडून तिथं जाऊन शिकतोय. म्हणजे काय काय करतोय माहिती? रत्न विकायचं तर ताक नाही, ताक पाहिजे तर रत्न विकतोयस. भस्म पाहिजे तर रत्न राशी जाळतोयस, आणि सूत्र पाहिजे तर हाराचा चूर्ण केला. अजून काय करतोय? तिथं जाऊन शेती करतोय पैशाची. म्हणजे सांगतायत उलट, इथं मिळणार आहे हे धर्म आहे ना जिथं, त्यात परिणामांमध्ये पुण्य आहे आणि त्याच्या निमित्तात सहज धनांचा आसरा होतो आपल्याजवळ. धन येतच.
पण आपण काय करतोय, वृथा एव व्रताधिकम नाशयती, तो जीव वृथा म्हणजे व्यर्थच व्रताधिकांना नष्ट करतो, जो की अशा निमित्ताने काहीतरी इच्छेने काहीतरी माग अपेक्षा ठेवून धर्म करतो. तो सगळं समजून घ्या, त्या निमित्तात स्वाध्याय करतोय काहीतरी, मला सगळ्यांना छान म्हणावं, मी किती चांगलं करतोय, मला सगळं येतंय, काय पण भावना असेल, मागं सेवा करतोय गुरूंची घरातल्यांची, तर आपल्याला चांगली सगळं मिळावं, घरातलं म्हणा किंवा आपल्याला महत्त्व द्यावं लोकांनी, काय जी काय मागं भावना ठेवून तुम्ही जर धर्मकार्य करणार तर नियमाने ते शून्य फळ देणार तुम्हाला, हे सांगतायत. म्हणून सांगतायत शुद्धात्म भावना साधनार्थम, यह तू शुद्धात्म भावना साधनार्थम बहिरंग व्रत तपशरण दान पूजादिकम करोती सह परंपरेया मोक्षम लभते. कळलं काय? परंतु जो शुद्धात्म भावनेच्या साधनेसाठी म्हणजे शुद्धात्म्याचा अनुभव घेण्यासाठी बहिरंग व्रत तपशरण दान पूजा आदी करतो, तो परंपरेने मोक्षाला प्राप्त करतो. म्हणजे तुमची इच्छा भावना इकडं ठेवा, हे प्राप्त करायचं आहे, मग त्याच्या निमित्तात बहिरंगात जे पण तुम्ही करणार त्याचं फळ नियमाने मोक्षाची प्राप्ती होणार. म्हणजे व्रतासाठी धर्म करायचं नाही आहे, धर्मासाठी आपण ते अवलंबन घेतोय. जसं मुनिराज का व्रत करतात, का तप करतात, मुनींचे व्रत तप असतात माहिती आहे कुठले? हां, निरंतर त्याच्यामध्ये उपवास केला समजा मुनींनी, का उपवास करतात? अजून अधिक वेळ त्यांना त्याच्यामध्ये देता यावा साधनेमध्ये. जेवढी निर्विकल्पता असेल, माताजी 8 दिवस मौन घेतात अष्टानिकामध्ये, का घेतात? ते म्हणले माझा आमनाय रूपाने स्वाध्याय चालू असतो. म्हणजे काय? असं शास्त्र घेऊन वाचणे म्हणजे हे वाचना झालं, काहीतरी विचारणे हे कृष्णा झालं. आणि आमनाय म्हणजे जे काय घेतलंय ना, जसं ते रवंथ करत राहते ती म्हैस, काय खाल्लेलं तसं सगळं ते रिकॉल करत असतात. आणि असे ग्रंथ पाठ केलेत माताजींनी. त्यामुळे नियमसारचा श्लोक कलश वगैरे बघितला तर असं कंठस्थ आहेत आम्हांचे. असं कधी शास्त्र घेऊन पाठ करत बसले असं दिसणार नाही, पण जेव्हा ते आपलं स्वाध्याय ध्यानात असतात म्हणा, विदाऊट शास्त्र बसलेले असतात, त्यावेळी सगळं ते त्याच्यावर मंथन करतायत ना. मग ह्याला आमनाय म्हणलं. मग असं पण आपण स्वाध्याय करू शकतो. काय सांगत होते? मग हे ज्या दिवशी उपवास आदी करतात त्यावेळेस त्यांना इतका वेळ जास्त मिळतो हे सगळं करण्यासाठी. मग म्हणून तुम्ही साधनेसाठी करा जे काय व्रत आदी करताय ते. व्रतासाठी म्हणून इकडे येऊन मी मंदिरात बसलोय, किंवा मी आज जाणार नाही जॉबला कारण उपास आहे ना आज, मग किंवा काय उपास आहे म्हटल्यावर घरातली मी काय कामं करणार नाही, असं नाही आहे. उलटं तुमचं अधिक विशुद्धीकडे जाण्यासाठी हे अवलंबन म्हणा त्याचं. पण लोक काय करायला लागले आजकाल, ते व्रततपाचं काय स्वरूप माहीत नाही आणि त्याचं अवलंबन घेतात, तर नियमाने त्याचं मग शिथिलाचार होऊ लागलाय. म्हणजे काय, रविवार व्रत करणार तर आम्हाला संध्याकाळी पाणी दूध चालतंय, किंवा आता ते व्रतांचे 1234 उपवास करायचे तर आम्ही एका स्नानी करणार. शिथिलाचार होऊ लागला. मग आपल्याला पाहिजे तसं लोक, म्हणजे तिथं भावना काय राहिली हो मागं. म्हणजे भावना जिथं आपली असेल की मला बस निराहार स्वरूप आहे ते जाणायचं आहे, निरंतर शुद्धात्म्याचा अनुभव घ्यायचा आहे, ही भावना असेल तर त्यापूर्वक केलेलं व्रतच व्रत म्हणलं जातं. आणि त्याच्या निमित्तामध्ये नियमाने असंख्यात गुणी निर्जरा होतेच. म्हणून काय करायचं आहे, किती निर्जरा झाली बघत बसायचं नाही आहे आणि कळत पण नाही ते. त्यामुळं बस मग काय हलकं वगैरे होत असेल की कसं, आता जड झालंय का? जड बी कळत नाही आणि हलकं बी कळत नाही, फक्त ते कर्म येत आहेत आणि जात आहेत एवढं सांगितलंय ना शास्त्रामध्ये. बस आज्ञा सम्यक त्या ठिकाणी होत आहे असं म्हणल्यावर स्वीकारायचं आहे आणि मग पुरुषार्थ करायचं त्याच्यातून पुढं आपल्याला. आज मी जर सम्यक्त्व ग्रहण केलंय आणि काय व्रत नाही आहे आपल्याला, काय अवघड आहे मग एखादं व्रत घ्यायला आपल्याला, किंवा एखादी प्रतिमा घ्यायला काय अवघड आहे प्रज्वल, किती घ्यायची? भावना तरी ठेवा ॲटलिस्ट ही की आपल्याला उत्कृष्ट व्रताधिकांचं पालन करायचं आहे, मुनिचर्या पालन करायचं आहे, आत्मानुभव निरंतर घ्यायचं आहे. जेवढी भावना असेल तेवढं त्याचं आपल्याला पर्यायामध्ये तशी प्रगटता होते. हो, जाणा
हा मी जाणा. हा मी. कोण आहे मी? मी जीव सर्व कर्मांनी रहित आहे. पहा, या जीवामध्ये कोणत्याही कर्मांचे अस्तित्व नाहीच, कर्मांचा स्पर्श नाहीच. विशुद्ध स्वभाव जाणा. हा मी आत्मा निरंतर जाननहार स्वरूप आहे. जाणण्यासाठी मला परद्रव्याची अपेक्षा नाहीच, परक्षेत्राची अपेक्षा नाहीच, परकाल परभावाचीही अपेक्षा नाहीच. जाणा, मी तर स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. कर्मांचा उदय मला बाधक नाहीच. मी चेतन स्वरूपी जीव आहे, जड पुद्गल स्वरूपी कर्म नाहीच. निष्कर्म स्वरूपोऽहम्, निष्कलंक स्वरूपोऽहम्, शुद्ध सिद्ध स्वरूपोऽहम्. मीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. अहम शुद्धः अस्मि, अहम सिद्धः अस्मि. मी जीव आहे, मी सिद्ध स्वरूप आहे. या संसाराशी माझा काहीही संबंध नाहीच. अस्पर्शी स्वरूपोऽहम्. निरंतर मीची भावभासना ठेवा. बहिरंगात कोणतीही क्रिया असो, त्यामध्ये मी त्यापासून भिन्न जाणणारा जीवच आहे. विसर्जन.